मी माझी मन आहे बघ तिच्यावर माझ्या लेखावर मन बसलेलं आहे. मला विसरू नको. मामांचा फोन आल्यानंतर त्यांच्यासाठी सामान घेऊन चाललो. तर पत्ता सांगायचं म्हणजे डी.वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी. इथनं जरासं पुढं जाऊन उजव्या साईडला टर्न मारायचा, तिथनं सरळ जायचं आणि मग पुढं पाण्याची टाकी लागतात, तिथून एक उजवा टर्न घ्यायचा आणि तिथून पण पुढं सरळ जायचं आणि मग तिथं गेल्यावरती येते मामांचं घर. हे व्हिडिओ बनवायचे कारण म्हणजे मामांना तुमच्याकडून देखील मदत झालीच पाहिजे. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच, त्यांचा मुलगा ऍक्सिडेंटने एक्सपायर झाला होता. त्यानंतर ते स्वतः कष्ट करून स्वतःचं घर चालवतात आणि एवढ्या वयात कष्ट करणे म्हणजे सोपे नाही. म्हणूनच तुम्ही देखील तुम्हाला जितकी होईल तितकी मदत मामांना करा, ही नम्र विनंती. एवढं कशाला आणलं बाळा? भरपूर जण घेऊन येतील. अजून शर्ट आणलाय तुम्हाला, शर्ट घाला पहिला की बघा बसतोय काही, नाहीतर मापानं हे करायला पाहिजे. चालतंय की लेखाचे कारण बघा पहिला शर्ट घाला की. माझं चुकलं का? नाही हो, काय नाही. मी रागाच्या बोललोय पा, माझं चुकलं, माफ कर रे पा. नाही काय विषय नाही. एवढं कुठं काय म्हणा. घालतोय पा. पहिला शर्ट घालून बघा. घालून यायचं वाटतंय. मी घालणार जायचं वाटतंय. नाही खरं बसतोय का बघा की पहिला. बसला नाही तर मला चेंज करायला पाहिजे. पा एवढं कशाला आणलं? असू द्या, अजून भरपूर जण येणार आहे तुमच्याकडे. आता बघा थंडीच बरं झालं की असू दे घाला. आता तुम्ही जायचं वर असून ते घाला येऊच. मी जायचं वर येऊच घाला. चालतंय की. आता या डाळी सगळ्या पिशवीत ठेवतो. या काय लागल तेव्हा काढा. शेंगदाणं तेवढे डब्यात काढून ठेवायला पाहिजे, चटणी डब्यात काढून ठेवायला पाहिजे. मस्त दिसालाय आणि बरोबर बसला. हे लेबल बिबल काढायला पाहिजे. थांबा लेबल काढतो. माझं सोनं आहे, माझं लाखाची सोनं आहे. लेबल काढलो. कशाला चहा म्हणाल तुम्ही? तुम्ही पहिले फोर्स करता. हा दूध द्या, जरासं द्या दूध. मी माझी मन आहे बघ तिच्यावर माझ्या लेखावर मन बसलेलं आहे. मला विसरू नको. नाही कधी विसर. आणि बघा आता मी गेलो का नाही या आठवड्यात का नाही, 2 आठवड्यात का नाही, दुसरी माणसं पण येतील तुमच्याकडे. माझं नाव सांगतील, शुभम कारंडे म्हणून माझं नाव सांगतील आणि येतील आणि ती पण मदत वगैरे तुम्हाला भरपूर देतील. हा काय माणसं बायका सगळीजण येणार तुमच्याकडे. बायका? हा बायका म्हणजे बस दूध द्या, जरासं द्या उगच. चहा नको, दूध द्या जरा उगच. ते जाते अजून आणते, येते भरपूर. जेवणाचं काय भरायचं नाही इथनं. मी काम करतो म्हणून मला 2 टाइम चहा देतात. कांदा पोहे खा म्हणतात, वडा खा म्हणतात. फक्त 2 टाइम चहा पितो. कवा तर एवढं कांदा पोहे खा. मी गेलो मग तिकडे, मग मी एका मित्राला सांगितलेलं की तू जा म्हणून इथं, तर त्याला घरच माहित नाही. मी रविवारी येणारच होतो काय पण करून, सगळं सामान घेऊन मी गाडीत पण ठेवलेलं आणि ऐन वेळेला भाडं आलं मला, त्यामुळे आलो नाही. तुम्ही चिडला झाला लगेच माझ्यावर. काय सांगू, माणसाला काम असतंय. मी म्हणायला नको म्हणून सकाळी फोन केलं, माझं चुकलं. वय सकाळी म्हणाल चुकलं माझं म्हणाल तसा. तसं काय नाही, एवढा काय राग येत नाही. फोन केलं काय तुझंच नाव आहे, ते शुभम असला लागलं. माझा मामा लई गरीब माणूस आहे, तुकडं म्हणते. गणपती, मारुती आणि महादेव 3 पूजा करून कामाला जात. तिथं सत्ता देवाला, पण त्याला जवळ न वाटलं की तो असं फिरून यायला नको. गाडी मोठी गाडी आणल्या मी तिकडे लावल्या, मोठी गाडी. नको तू येणार पण पैकान पिशी माझ्या मुलाला देवा म्हणून. मी माझं मनानं काय तरी तुला देणार. बाहेर गेलं तर पाठी बघ पोरासारखं कमान गेलं म्हणजे दत्ता देवळापर्यंत पाठ लागते. मग हो मला सोडत्यात कुत्री काय. त्या बिस्किटच्या ह्याच्यात तेल आहे, तेल पण काढायला पाहिजे ना पिशवी. राहुल हे
हे सगळे हे 2 गॅस घेतलो सगळे कामानं रेटीचे पर्सेंट कमी. आता काम वगैरे काय करायचं नाही आपण, निवांत राहायचं. वय झाले भरपूर आपलं, निवांत राहायचं. काम वगैरे काय करायचं नाही. महिन्यातनं एकदा महिन्यातनं एकदा मी येऊन जातो आणि माणसं खूप बाबा म्हणून मी दिवस काढलोय नाही. आता तसं काय करायचं नाही. आपण निवांत राहायचं. काय कामाला वगैरे कुठं जायचं नाही. महिन्यातनं एकदा मी येतो आणि बाकीची माझी माणसं सगळी येऊन जातील तुम्हाला मदत करून काय असेल ते. मला एवढाच आशीर्वाद द्या फक्त की तुमच्यासारखी सगळ्या जणांना आपण बघायचं, असं काय तर करायचं आपल्याला. दिवाळीला 1-2 दिवस घ्यायला जाणार मी, जाऊन येतो. तिकडनं आल्यानंतर मी फोन करतो. चालते मी फोन घेणार आहे. मी फोन घेतलो का नाही त्यात नाही तुझे नंबरच घ्यायचं. कवा जर तुझ्या आई शपथ फोन आणला असता तुम्हाला. माझ्याकडे एक फोन होता, साधा फोन बटनाचा. मी पुढच्या वेळेला येताना फोन घेऊ नका तुम्ही, मी देतो फोन पुढच्या वेळेला. म्हणजे आता महिना जाईल मला यायला परत, तरी पण फोन घेऊ नका. माझ्याकडे हा एक फोन, आणि जरी मी समजा आलो नाही तर कुणाकडनं तरी मी फोन इथं पाठवतो तुमच्याकडे. 1000 रुपयात मिळते ना. होय. अहो माझ्याकडे हाय कर पडून करा. देतो 1000 रुपये मीच देतो. अहो पैसे विषय काय नको मला. फोन देतो, फोन मध्ये माझा नंबर सेव्ह करतो आणि देतो. ते सगळे आपण मेहनतीने केलेलं आहे. हे भांडी कोंडी सगळे हे मेहनतीने. इथे जागा घेऊन घर बांधलं आहे. हे खोली काय लोकांना ऐकून गेल्यानंतर तिला पैसे किती मागितला माहितीये. 1000 रुपये दिलो हे गेला, मग बांधून घेतलो. का पंचावन्नचे पैसे काढून कर्ज काढून हे बांधून घेतलो एकट्यानं. काय सांगतो, माझं मूल नसताना एवढं मी काम केलो एकट्यानं. काय करायचं, आता काम करायचं नाही म्हणून सांगितले का तुम्हाला. काय करायचं, आता निवांत राहायचं फक्त. आता नाही निवांत राहायचं. आता सकाळी पूजा करताना महाराज पाणी घालत होत. हातात येऊन पूल पडलं. शुभम येणार काय म्हणलो, एवढं मारतेलीच्या हातात. काय सांगतायसा, मी येणार का म्हणला. मनातल्या मनात देवाला येणार, मी येणार म्हटलेलं, मी येणार की. रागाने येऊ नको म्हटलं, रागाने. आणि पण का म्हटलं सांगू, येतो म्हटलेलं रात्री का आलं नाही तेव्हा म्हणून रागाने बोललो. नाही मी येणारच होतो, ते एकदम काम आलो. काय सांगू तुम्हाला, त्या दुकानातलं पोरगं नाव आहे. लय झाला चहा. मामा शुभम तुला सोडत नाही म्हणजे दोघजण काय नीट बस घ्या, पण नीट बस घ्या दोघं नीट बसून खावा. माझं मुलं एवढं घेऊन आले बाबा. बिस्किट तीन कशाला दिलायसा एवढी. आहे ते बरोबर आहे, मस्त झालाय. सगळं होतंय मी काय तक्रार करणार नाही. त्याला एवढं मिळते माझं चुकलं येऊ नको म्हटलं. माझं चुकलं मुला, माझं बोलायचं लग्न होईपर्यंत मला साथ दे बाबा. 100% येऊ मी. देवाची वाट दाखवतो. फोन घे, फोन घेतला. 4 व्हीलर आणल्या मी. पाहिजे